यवतमाळ जिल्ह्यात उटीच्या देवानंद गावंडे यांच्याकडे 38 एकर शेती आहे। त्यांचं एकत्र कुटुंब शेतीचं सगळं काम पाहतं। सोयाबीन, भुईमूग, हरभरा याबरोबर ऊसाचं पीक ते घेतात। यंदा त्यांनी 2 एकरात कलिंगडाची लागवड देखील केली आहे। यापासून त्यांना 40 ते 45 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। जवळपास 3 लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे। आज आपण देवानंद गावंडे यांच्या कलिंगड पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात सिंचनाची सोय असल्यानं शेतकरी खरीपात सोयाबीन, रब्बीत हरभऱ्याचं पीक घेतात, तर उन्हाळ्यात भुईमुगाचं अशी वर्षभरात 3 पिकं घेतात। त्यांच्याकडे पाणी असल्यानं ऊसाचं पीकही ते घेतात। गेल्या वर्षापासून त्यांनी उन्हाळ्यात कलिंगडाची शेती सुरू केली आहे। माझ्याकडे जवळपास 38 एकर जमीन आहे। मी या दरवर्षी पारंपरिक पीक म्हणजे सोयाबीन, कापूस आणि हे 2 पिकं घेत होतो। पण सोयाबीन आणि कापूस याच्यात काही परवडेबल तेवढं राहिलं नाही। सोयाबीन मोजाकमुळे चाललं, कापूस जरी पिकला तरी अर्धी मजुरी त्या मजुराला द्यायचे काम पडल्यामुळं मी ह्या दोन्ही पिकापैकी पर्याय म्हणून गेली वर्षीपासून मी ऊसात टरबूज घेतलं होतं। गेली वर्षी ऊसात 7 एकर मी टरबूज घेतलं होतं आणि ऑगस्टा ही व्हेरायटी लावली होती। ऑगस्टाला गेली वर्षी पाऊस सतत असल्यामुळं आणि फळाला तेवढी मागणी नसते मार्केटमध्ये, त्यामुळं मला गेली वर्षी तेवढं काय पैसा नाही उरला, पण बरोबरी झाली। ऊसात आंतरपीक घेतल्यामुळं 3 महिन्याचा खर्च माझा टरबुजावर निघाला आणि बेनिफिट म्हणून ऊस मला उरला। पण गेल्या वर्षी जास्त त्याच्यातून मी शिकलो की स्पेशल आपण 2 एकरवर मल्चिंगच्या आधारावर जर टरबूज लावलं तर निश्चित आपल्याला काहीतरी हे पीक आपल्याला परवडेबल राहील। पारंपरिक पीक न घेता बदल म्हणून यावर्षी मी 2 एकर शुगर क्वीन या व्हेरायटीची लागवड केली। कलिंगड हे 90 दिवसांचं पीक आहे, मात्र यंदा तापमान वाढल्यानं ते 70 दिवसातच विक्रीसाठी आलंय। या फळाचं वजनही 2 ते 3 किलोपर्यंत मिळतंय। त्यांना 2 एकरात 40 टन चांगल्या प्रतीच्या कलिंगडाचं उत्पादन घेण्यात यश मिळालंय। या कलिंगडाची ₹9.25 किलोने विक्री केली आहे। अंदाजे 40 ते 45 टन फळं निघतील असा त्यांचा अंदाज आहे। यावर्षी योगायोगानं ह्या 90 दिवसाचं पीक आहे। 75 ते 90 दिवसात हे पीक येते, पण यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळं माझा 70 ते 72 दिवसात हा प्लॉट तयार झालेला आहे। या सरासरी मला या 2 एकरमध्ये जवळपास 20-40 टन चांगला माल, ₹9.25 चांगला माल विकल आणि ₹9.25 मी जाग्यावर इथं व्यापाऱ्याला दिलेला आहे आणि बाकीचा जे 10 टन राटन माल निघणार आहे ते मी स्थानिक बाजारात विकणार आहे। तर या दोन्हीचं सरासरी जर उत्पन्न म्हणलं तर जवळपास मला 3-3.5 लाख रुपयाचं या 2 एकरमध्ये निव्वळ नफा येईल। याला जवळपास मी 1 लाख रुपये खर्च झालेला आहे। खर्च निघून मला 3.5 लाख रुपये या जवळपास या 2 एकरात उरणार आहेत। विदर्भातल्या शेतकऱ्यांना शेती कसताना मजूर टंचाईला सामोरं जावं लागतंय। याचा शेतीवर परिणाम होत असल्यानं गावंडेंचं सगळं कुटुंब एकत्र आलंय। ते एकत्रित पद्धतीनं शेतीचं नियोजन करतायत। मजुराच्या खूप अडचण येते इथं। तर आमच्याकडं 38 एकर जमीन आहे आणि आम्ही तिघं भाऊ आणि आमच्या घरचे सर्व महिला या शेतात सर्वजण राबतात। एकत्रित कुटुंब असल्यामुळं त्याचं सगळे काम करल्यामुळं काम असं काही अवघड वाटत नाही। जे काम आहे ते आम्ही सगळे मिळून केल्यामुळं जास्त दिवस लागणारं काम ताबडतोब वेळोवेळी होते। आणि दुसरी गोष्ट, या ड्रिपचा मल्चिंगचा मी उपयोग पुढच्या वर्षी करणार आहे। हे मल्चिंग आता टरबुजाचा प्लॉट संपल्यावर या मल्चिंगवर मी मिरची किंवा अद्रक किंवा भाजीपाला पिकाचं नियोजन करायची अशी माझी इच्छा आहे। आणि एकाच याच्यात मल्चिंगमध्ये आपलं दुहेरी फायदा, एक टरबुजाचं पीक निघालं, दुसरं भाजीपाल्याचं पीक निघालं। 2 एकरात गावंडेंना अंदाजे 40 ते 45 टन कलिंगडाचं उत्पादन मिळणार आहे, तर याची ₹9 किलोच्या दरानं विक्री सुरू आहे। यापासून त्यांना 3.5 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे, तर यापैकी 1 लाख रुपयांचा खर्च वगळता किमान 3 लाखांचा नफा हाती येणार आहे। आज गावंडेंचं सगळं कुटुंब एकत्रितपणे शेती करत असल्याचा त्यांना चांगला फायदा होतोय। ज्वारी असे पीक घेतात, पण त्याच्यामुळे उत्पन्न जास्त हे होत नसल्यामुळं आम्ही हे असे टरबूज, हे असे पपई, केळी अशी पिकं घ्यायला, त्याच्यामुळे आता खूप उत्पन्नाची भरपाई खूप वाढलेली आहे। शेतीमध्ये जास्त हे खूप आम्ही मेहनत करते स्वतः, म्हणून असं हे आम्हाला खूप आनंद वाटते। याच्यामध्ये केळी असे हे पिकं घेतो आम्ही
आम्ही तिघीजणी जावा आहे, एकत्रच आम्ही शेती करतो, एकत्रच आमचं कुटुंब आहे, आमची सासूबाई आहे. आम्ही कापूस, सोयाबीन, तूर घेतो. त्याच्यात आम्हाला परतड खात नाही. पण आता आमचे भाऊ टरबूज, केळी हे पिकं घ्यायले तसाच आम्ही प्रयत्न करतो. महागाव तालुक्यात सिंचनाची सोय असल्यानं शेतकरी उन्हाळी भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणात करतात. मात्र एकरी फारसं उत्पन्न मिळत नाही आणि कालावधी जास्त लागतो. मात्र गावंड्यांनी पिकात बदल करून कलिंगडाची लागवड केल्यानं त्यांना 70 दिवसात लाखोचं उत्पन्न घेण्यात यश मिळालंय. गजानन भोयर, साम टीव्ही, यवतमाळ.